घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये सांगलीत 1,50,00,000चा गांजा जप्त. तानंगा फाट्यावर LCBचा सर्जिकल स्ट्राईक. ओडिशा येथून थेट पुण्याकडे विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 1,50,00,000 रुपये किमतीचा सुमारे 300 किलो गांजा सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCBने जप्त केला आहे. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील तानंगा फाटा येथे पोलिसांनी सापळा रचून हा मोठा छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी गांजाची वाहतूक करणारा कंटेनर आणि 300 किलो तयार गांजा असा एकूण 1,75,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सातारा येथील चालक मंगेश शिंदे याला अटक करण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व अंमली पदार्थाचा साठा ओडिशा राज्यातून आणून पुण्यात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करीचा पर्दाफाश झाल्याने अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहे. हा माल मूळ कोणी पाठवला आणि पुण्यात तो कोणाकडे पोहोचवला जाणार होता याबाबत कसून चौकशी सुरू असून इतर संशयितांनाही लवकरच गजाआड केलं जाईल, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे. यांच्यामध्ये LCB तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे. हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे. अजून यांचे तपास चालू आहे.